निदा खानला आश्रय देणं नगरसेवक मतीन पटेल यांना भोवलं। संभाजीनगरमधील अनधिकृत घरावर पालिका प्रशासनाकडून बुलडोझरनं कारवाई। मतीन पटेलच्या अनधिकृत कार्यालयांवरही कारवाई। निदा खानला लपवलेल्या नारेगावातील घरावरही पालिकेची बुलडोझरनं कारवाई। मतीन पटेलच्या 9 अनधिकृत बांधकामांवर कारवाई। नीट पेपर फुटी प्रकरणात शुभम खैरनार सीबीआयच्या अटकेत। नाशिक पोलिसांकडून ताबा घेत सीबीआयचं पथक मध्यरात्री मुंबईकडे रवाना। शुभम खैरनारच्या चौकशीतून मोठे खुलासे होण्याची शक्यता। नीट परीक्षेचा पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे हरियाणामधील गुरुग्राम पर्यंत। खेडा खुरमपूर गावातून यश नावाचा तरुण ताब्यात। यश मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा संशय। अशोक खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांना ईडीकडूनही समन्स। उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचा ईडीकडून समन्स। समता पतसंस्थेमधील बनावट खाती आर्थिक व्यवहारांसंदर्भात ईडीकडून चौकशी। अशोक खरातचा सिन्नर पोलिसांनी घेतला ताबा। जगदंबा पतसंस्थेमधील बनावट खाती आणि आर्थिक व्यवहारांप्रकरणी कारवाई। आज सिन्नर न्यायालयात केलं हजर। अमेडी या कंपनीला 21 कोटी रुपये मुद्रांक शुल्कासह 2 कोटींचा दंड भरावा लागणार। महसूल मंत्र्यांकडे अपील करण्यासाठी 60 दिवसांचा अवधी, तर मुद्रांक शुल्कात सवलतीची मागणी फेटाळली। मुलायम सिंह यादव यांचे सुपुत्र प्रतीक यादव यांचे निधन। मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट। रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच प्राणज्योत मालवली। पंतप्रधान मोदींच्या ताफ्यातील वाहनांची संख्या केली कमी। आवाहन प्रत्यक्षात आणण्यासाठी पंतप्रधानांनी स्वतः घेतला पुढाकार। सोनं आणि चांदीवरील आयात शुल्कांमध्ये सुद्धा वाढ। आयात शुल्क 6% वरून 15% वाढवलं। नवीन आयात शुल्क आज रात्रीपासून लागू होणार। उष्णतेच्या लाटेचा इशारा। विदर्भामध्ये येलो अलर्ट। 2 ते 3 अंशांपर्यंत तापमान वाढण्याची शक्यता। 8 दिवसात उन्हाची काहिली होणार। मित्रांसोबत जेवणासाठी हॉटेलमध्ये गेलेल्या एका तरुणावर जीवघेणा हल्ला। कांदिवली पश्चिम परिसरातली घटना। हल्ल्यात तरुणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत। हल्लेखोरांना अटक। झाडाला एकाच दोरीला लटकलेल्या अवस्थेत 2 तरुणांचे मृतदेह आढळले। अकोल्याच्या बार्शी टाकळी तालुक्यातली घटना। आत्महत्या की हत्या, पोलिसांकडून तपास सुरू। आणि सांगलीच्या मोटेवाडीमध्ये भिंत कोसळून 6 भाविकांचा मृत्यू। 10 भाविक जखमी। वादळी वाऱ्यामुळे चिराविटाची भिंत भाविकांच्या अंगावर कोसळली।